नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिंदखेडा तालुक्यात शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला यश मिळाले असून येथे मका खरेदीसाठी नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नोंदणी केंद्रामुळे शेतकऱ्यांना दोंडाईचा जावे लागणे टाळता येणार आहे आणि आता स्थानिक पातळीवर मका खरेदीची सुविधा उपलब्ध झाली आहे. आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने परवा निवेदन दिलं होतं की मका खरेदी केंद्र जे आहे म्हणजे मका नोंदणी केंद्र आपण शिंदखेड्या जसं दोंडाईच्याला शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागते आणि नरढाणा खालचा जो भाग इकडे शिंदखेड्याचा जो भाग आहे या शेतकऱ्यांना सुद्धा दोंडाईच्याला जावं लागत होतं. त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना मागणी केली आणि आजपासून माननीय राजेंद्र देसले भगवान पाटील यांनी या ठिकाणी जे सोसायटीचं या ठिकाणी जुनं ऑफिस आहे शिंदखेड्याला या ठिकाणी मका नोंदणी केंद्र सुरू केलेलं आहे. शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की आपण दोंडाईच्याला न जाता ज्याला शिंदखेडा परवडेल जवळ वाटतं त्यांनी शिंदखेड्याला मका नोंदणीसाठी यायचे. सोमवारपासून नेहमीप्रमाणे या ठिकाणी मका नोंदणी होणार आहे म्हणून मी शेतकऱ्यांना आव्हान करतो की आणि शिवसेनेच्या जे आंदोलन होतं ते आता म्हणजे आम्ही तात्पुरता स्थगित करतोय नाही तर अन्यथा आम्ही तहसील कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढणार होतो. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांची सोय झाली, शेतकऱ्यांसाठी मका नोंदणी केंद्र सुरू झालं म्हणून आम्ही त्या आंदोलनाला स्थगिती देणार आहोत. परंतु शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपण फक्त येताना आपण खाते उतारा, सातबारा उतारा, त्याचप्रमाणे बँक पासबुक आणि आधार कार्ड हे सोबत आणायचं आणि या ठिकाणी नोंदणी करायची असे आव्हान मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.